2014च्या अनेक हलक्या फुलक्या चित्रपटांनंतर एक हॉट टॉपिक येतोय, एक हॉट टॉपिकवरचा चित्रपट येतोय कॅन्डल मार्च, ज्यामध्ये आपल्याला मनवा, स्मिता आणि तेजस्विनी ह्या 3 अभिनेत्री लीड रोलमध्ये दिसणार आहेत। त्या चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे। वेलकम टू राजश्री मराठी। मी सरळ सुरुवात करूया, कारण मी चित्रपट पाहिला काल। एक वेगळी कन्सेप्ट आहे, म्हणजे ऑनेस्टली अशा विषयावर बरेच सिनेमे येतात, पण ह्या सिनेमात त्या प्रॉब्लेमच्या डिस्कशनसोबत तिथे सोल्युशनही दाखवलेलं आहे। हा एक ह्या चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे नक्कीच। हा चित्रपट बनवताना ॲज अ डिरेक्टर तुम्ही काय विचार केलेला, की म्हणजे जसं मी म्हटलं सोल्युशन द्यायचं, अशाच विचाराने हा चित्रपट बनला गेला का, आणि ह्याच 3 अभिनेत्री का? असं हा पिक्चर, या विषयावर पिक्चर बनवण्याचं कारण म्हणजे की हा विषय जो आहे त्या विषयाबद्दल, त्या सेन्सिटिव्ह सब्जेक्टबद्दल प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात जे पॉईंट ऑफ व्ह्यू, जे प्रश्न निर्माण होतात की हे असं का, गुन्हेगारांचे चेहरे का झाकले जातात, किंवा त्या पीडित मुलीचं नाव का लपवलं जातं वगैरे, हे जे काही मुद्दे आहेत, किंवा यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायला हवी, फाशी व्हायला हवी, हे जे काही प्रत्येक सामान्यांच्या मनात जे काही प्रश्न निर्माण होतात, हे सगळे प्रश्न कुठेतरी कन्वे करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही ह्या माध्यमातून हा विषय निवडलेला होता। स्मिता आणि मनवा, तुम्हा दोघींची मी चित्रपटाची चॉईस पाहिलेली आहे, खूप चूझी असता, आणि मला विषय आवडला म्हणून मी चित्रपट केला, असं तुमच्या दोघींचंही असतं। पण जेव्हा हा चित्रपटाची सुरुवात करायची होती तेव्हा असं मनामध्ये कुठे आलेलं का की हा नेहमीसारखा जाईल, नाही हा वेगळा असेल, असं काही झालेलं का? तू अतिशय बरोबर म्हणालीस की चित्रपटाची गोष्ट, कथानक, विषय हे सर्वात महत्त्वाचं असतं, आणि नेहमी स्वतःचा रोल किंवा मला ह्याच्यात किती ग्लॅमर आहे ह्याच्या पलीकडे जाऊन एका चांगल्या चित्रपटाचा भाग असणं आणि चांगला विषय मांडणं हे खूप महत्त्वाचं आहे। पर्सनली आय ऑलवेज बिलीव्ह इन मीनिंगफुल सिनेमा विथ अ थॉट, की नुसती एंटरटेनमेंट नाही तर त्याच्याबरोबर एक विचारही, आणि तो प्रीची नसावा। म्हणजे आता कॅन्डल मार्चमध्ये बलात्काराचा विषय आहे, पण तो कोणी असा प्रीच करून सांगितलेला नाही, शिकवणी देण्यासारखा नाही आहे, तर तो कथानकातनं वेगवेगळ्या पद्धतीने उलगडत जातो आणि तुम्हाला खूप वेगवेगळे प्रकारचे मेसेजेस मिळतात। म्हणजे बलात्कार जिच्यावर झाला आहे त्या माणसासाठी, ज्यांना करावासा वाटतो त्या माणसांसाठी, इतर समाजातली लोक आहेत त्यांच्यासाठी, तर सगळ्याच दृष्टीने हा एक खूप कंप्लीट सिनेमा आहे, एंटरटेनमेंट पण आहे आणि विषय हा सर्वात महत्त्वाचा। ॲक्च्युली जे मला म्हणायचं होतं ते खूप सारं मनवा म्हणाली आहे, पण तरी आणखी एक मुद्दा मला त्याच्यात जो ॲड करावा असं वाटतो, तो असा आहे की सिनेमा जेव्हा घेतला त्यावेळेला बरोबर नटी म्हणून अरे आपल्याला हा सीन खूप भारी करायला मिळाला, हे खूप छान आहे वगैरे, अशा सगळ्या भावना होत्या ज्या नॉर्मल सेल्फिश ॲक्टरच्या मनात असायला पाहिजे त्या। पण जेव्हा सिनेमा करत गेलो, रादर जेव्हा शूटिंगच्या सुमारास खरंच जेव्हा स्मिता शबानाची वाक्य बोलायला लागली, तेव्हा स्मिता आणि शबानामध्ये वाद व्हायला लागला की ही का असं बोलती आहे। आतनं खूप चिडचिड निर्माण व्हायला लागली, कारण आतनं आम्ही फार अशा रिॲक्ट होणाऱ्या आहोत, फार अन्याय सहन न करणाऱ्या मुली आहोत, तर तो वाद झाला डेफिनेटली मनामध्ये। पण एवढं सगळं करता सिनेमाची संहिता जी आहे ती शेवटाला ह्या सगळ्या मुली रणरागिणी आहेत, या कुठलीही मुलगी सहन करणारी नाही, शोषिक नाही, अशा सगळ्या मुली आहेत। त्यामुळे आतनं कुठनं तरी शबाना परफॉर्म करताना स्मिता पण सॅटिस्फाईड झाली, आणि स्मिता जी अख्ख्या शूटिंगभर थोडीशी इन्सिक्युअर झाली होती की खरंच ते सगळे सीन्स करताना आपल्या मनावर परिणाम असतो, रात्री जाताना खरंच आपल्याला कुणी असं पकडलं तर वगैरे, पण ती शेवटाकडे आतली स्मितासुद्धा कुठेतरी सिक्युअर्ड होऊन गेली। आपल्यासोबत सायली आहे, जिने या चित्रपटातून डेब्यू केला आहे, पहिलाच रोल तोही इतक्या आशयघन चित्रपटाचा मध्ये मिळाला। काय सांगशील, कसं वाटलं हे सगळं करता, आणि इतक्या 3 भक्कम अभिनेत्री? ऑब्व्हियसली मला खूप लकी वाटतंय, कारण विषय जो आहे तो मुलींसाठी इतका जवळचा आहे आणि इतका स्ट्रॉंग आहे, आपल्या आजूबाजूला सततच हे होत असतं, आणि ह्या 3 ज्या ॲक्ट्रेसेस आहेत त्या तिघीही स्वतः खूप सामाजिक भान असलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही चौघीजणी फक्त कॅरेक्टर्स म्हणून नाही तर माणूस म्हणून आम्हाला ह्या इश्यूबद्दल खूप काही म्हणावं असं वाटतं। आणि पहिला सिनेमा असा मिळणं, आणि ते सुद्धा व्हिक्टिम्सच्या जास्त जवळ जाऊन त्यांना समजून घेता येणं, ही एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते, आणि आपण जितकं जास्त त्यांना
चांगल्या पद्धतीने समाजासमोर पोर्ट्रे करू, की अशी जी पीडित मुलगी असते तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, हे मला त्या सखी या कॅरेक्टरकडून कळलं, की अरे माझं काही लुटलं गेलं नाही आहे, मी काही गमावलं, त्या मुली काही गमावत नाहीत. लाज कोणाला वाटली पाहिजे तर ही अशी कृत्य करणाऱ्या माणसांना वाटली पाहिजे, आणि मग त्याच्यामागची कारणं काय असतील ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा या फिल्ममध्ये घेतलेला आहे. त्यामुळे सचिन देव सर आणि सचिन दरेकर सरांनी सखीचं कॅरेक्टर मला दिलं, ह्या बाबतीत मी कायमच खूप थँकफुल राहीन. आणि इट इज अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स फॉर मी, कारण डेब्यू आहे आणि एक गाणं केलं आहे, एक खूप असा स्ट्रॉंग असा सीन केला आहे जो म्हणजे सगळं असं जपून ठेवावं असं आहे. चित्रपटामध्ये स्त्रीप्रधान सिनेमा आहे आणि त्याच्यामध्ये इन अ वे एक्सप्लॉयटरचा रोल तुम्हाला करायचा होता, तर तो अनुभव कसा होता? पिक्चर स्त्रियांवर अत्याचार होतो त्याच्या विरोधात ते उभे राहतात. शूटिंग करताना माझ्यावर अत्याचार झाला आहे, म्हणजे असं नाही स्त्रियांवरच करतं, माझ्यावर पण म्हणजे पुरुषांवर पण अत्याचार होतो नाही असं नाही. दॅट इज जोक्स अपार्ट, पण एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मी असं म्हणणार नाही की खूप मजा आली शूटिंगला, पण यस, एक प्रोफेशनल ॲक्टर्सबरोबर काम करण्याचं प्लेजर या फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान मला मिळालं. स्मिता आहे किंवा स्मिताबरोबर माझा जो ट्रॅक होता तो फंटॅस्टिक ॲक्टर, त्यामुळे गिव्ह अँड टेकला मला खूप सोपं झालं. आणि परफॉर्मन्स करायलासुद्धा मी निगेटिव्ह कॅरेक्टर आहे टोटल फिल्ममध्ये, त्यामुळे परफॉर्मन्स करताना एक थोडंसं आतापर्यंत जे केलेलं ते सगळे लाईट कॉमेडी रोल्स होते. पहिल्यांदा असं हार्डकोर निगेटिव्ह आहे, त्यामुळे गमतीदार आहे काम करणं ॲज अ निगेटिव्ह. मला एक तुम्हाला प्रश्न विचारत होता चित्रपट पाहून, ह्या चित्रपटामधली जी 3 कॅरेक्टर निवडली गेली होती ती खास ह्या स्तरांतून असावी असा काही विचार झालेला का? सुरुवातीपासूनच ठरलं होतं, कारण हा प्रकार सगळ्याच स्तरांवर होतो, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर प्रत्येक ठिकाणी हा प्रकार होतो. असं नाही किंवा लोअर मिडल क्लासमध्ये किंवा खालच्या स्तरावरच हा प्रकार जास्त पद्धतीने होतो, जास्त प्रमाणात होतो असं नाही आहे. तर तो प्रत्येक स्तरावर, अगदी खालच्या स्तरापासून कॉर्पोरेट सेक्टरपर्यंत ह्या गोष्टी होतातच आहेत, ज्याला आपण सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो. तर म्हणून ते 4ही लेवल्स, ते 4ही स्टेटस आम्ही रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे हे आधीच ठरलेलं होतं. चित्रपटाचं म्युझिक जेव्हा देण्याचं ठरलं तर कशा प्रकारचं म्युझिक असावं, अमित सरांना काय सांगितलं गेलं, काय ब्रीफ दिलं गेलं? मुळात अमितला वेगळं ब्रीफ देण्याची आम्हाला गरज पडली नाही, कारण ह्या फिल्मच्या स्क्रिप्ट प्रोसेसपासूनच अमित आमच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. म्हणजे त्याला अगदी कॉन्सेप्ट लेवलपासून सगळं अमितराजला A to Z ह्या बाबतीत माहिती होतं, त्याच्यामुळे तो विषयामध्ये सुरुवातीपासूनच घुसलेला होता. म्हणजे अमितराज आणि आमचे DOP राजा सटाणकर हे आम्ही चौघे मिळून कॉन्सेप्ट लेवलपासून स्क्रिप्ट लेवलपासूनच आम्ही चौघे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतो. त्याच्यामुळे अमितला या विषयाचा सूर त्याला करेक्ट माहिती होता. या विषयाला कशा पद्धतीचं बॅकग्राऊंड लागणार आहे आणि कशा पद्धतीची गाणी, त्या गाण्यामधनं काय कन्वे करता आलं पाहिजे हे अमितराजला सुरुवातीपासून माहिती होतं, त्याच्यामुळे त्याला ते सोपं पडलं. आणि त्याच्या ऑफकोर्स चॅलेंज पण होतं त्याच्यासाठी. ते आपण अप्रतिम गाणी केलेली आहेत आणि खूप सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक त्यांनी केलेलं आहे. अगदी विषयाला धरून जसा तो इम्पॅक्ट यायला हवा तसा सुरुवातीपासून आम्हाला अपेक्षित होता, तो करेक्ट त्यांनी हे केलेलं आहे. त्यातलं एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे जे आमच्या रोहितने फार सुंदर पद्धतीने गायलेलं आहे. नाही, बेसिकली मी पहिल्यांदाच रोमॅन्टिक सॉन्ग गायलो आहे, त्यामुळे मजा आली रोमॅन्टिक सॉन्ग रेकॉर्ड करताना. माझ्या टोनल क्वालिटीपेक्षा काहीतरी वेगळं करून घेतलं अमितदादांनी. मी फर्स्ट टाईम अमितदादासाठी गायलो आहे, सो मजा आली ओव्हरऑल रेकॉर्ड करताना. आणि एक वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण जो टोन मला त्यांनी सांगितला होता काढायसाठी तो खरं तर माझा बेसिक टोन नाही आहे. मी नेहमी वेस्टर्न, हार्ड रॉक, रेगे स्टाईलची गाणी गाणार आहे, त्यामुळे ही सगळी गाणी गाताना जरा वेगळं वाटतं. पण मजा आली रेकॉर्ड करताना आणि अमितदादा सॉलिड होतो. प्रत्येक ॲक्टरला स्वतःचं कॅरेक्टर प्ले करायला एक स्टार्ट आणि फिनिश जो ग्राफ असतो कॅरेक्टरचा, तो एवढा सोपा झाला. कारण सचिन देव आणि सचिन दरेकर या दोघांनी मिळून जो फिल्मचा स्क्रीन प्ले लिहिलेला आहे तो ब्रिलियंट आहे, आउटस्टँडिंग आहे. मी नेहमी सांगत असतो की फिल्म जरी गंभीर विषयावरची असली तरी तो थिएटरमध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग 2 तास, 2.25 तास होल्डिंग कॅपॅसिटी करणारा तो स्क्रीन प्ले आहे. त्यामुळे आम्हाला सुरुवातीला सगळ्यांना माहिती होतं रीडिंग करताना की आपलं कॅरेक्टर कुठे चालू होतं, कुठे संपतं आणि कुठे इंटरॅक्शन्स काय होतात. त्यामुळे परफॉर्म करायला खूप सोपं गेलं. तुम्ही म्हणालात की गंभीर विषय होता, तर सेटवरचं वातावरण कसं असायचं की अगदी आणि खऱ्या विषयावर गंभीर वातावरण असं काही व्हायचं का? गंभीर वातावरण नव्हतं, कारण खूप आतमध्ये ना जेव्हा आपण परफॉर्म
काम करत असतो तेव्हा खूप आतमध्ये साचतं आणि आपण डिप्रेशन लेवलला जाऊ शकतो जेव्हा अत्यंत असा हार्ड विषय असेल तेव्हा. पण त्यावेळेला ते खाली येणं पण फार गरजेचं असतं. मग आपण पुढच्या सीनला ती परत एनर्जी एकवटून परफॉर्म करू शकतो. आणि काय मानू होती, खूप झोपा काढायची सेटवरही, प्रचंड झोपा काढायची. लुक दॅट. एकदा माझं आणि स्मिताचं मला वाटतं एकच दिवस एकत्र शूटिंग होतं. किती ते शूटिंग केलंय. सांगायचं की मनवाजी येतात आणि झोपतात असं. हो खरंच. मला सेटवर फालतू टाइमपास करायला अजिबात आवडत नाही. ही आणि तेजस्वनी व्हॅन टू व्हॅन मस्ती करत फिरायच्यामध्ये मी येणार नाही, मी झोपते त्याच्यापेक्षा. नाही पण ॲक्च्युली शूटिंग करताना खरंच आमच्या चौघींचे ट्रॅक्स इतके वेगळे वेगळे होते की स्मिताबरोबर तरी खूपच्या सीन्समध्ये निलेश आहे, पण माझ्याबरोबर जवळजवळ कोणीच नव्हतं. मी स्वतंत्र होते वेगळ्याच लोकांबरोबर. त्यामुळे शूटिंगला तशी फार आम्ही मजा अशी केली नाही. आणि एवढं ग्रिम कॉन्टेंट असताना थोडं तुमच्यावरती पण कुठेतरी त्याचा टोल येतो. पण सिटी टूर जे आम्ही प्रमोशनच्या केलं तेव्हा आम्ही लोकांनी खूप मजा केली. म्हणजे खरं तर आम्हाला असं वाटायला लागलं की या प्रमोशन टूर नंतर आता आपण परत शूटिंग करायला पाहिजे, कारण एवढी मैत्री आणि केमिस्ट्री सगळ्यांमध्येच निर्माण झाली आहे. त्यामुळे मी पण एक जेवण होतं जे मनवाने जुगाड करून सेटवर आणलं होतं. क्लास होता. ते क्लास होता, त्याचे मला कळलेलं नाही ते जेवण कुठून आलं होतं, पण अचानक एक जेवण आलं होतं, पण ते इतकं भारी होतं. सो मॅनो त्या अत्यंत काय म्हणतात त्या. पण तू ॲक्च्युली मी शूटिंग करता मला वाटतं हे संजय जाधवकडनं वारसा मिळालाय की शूटिंगच्या सेटवरती जेवण हे चांगलं पाहिजे, कारण तुम्ही एवढे तास काम करता, एवढे विचित्र लोकेशन्स असतात. तर त्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती दिन में क्या एक्साइटमेंट आहे तो खाना क्या आहे. त्यामुळे आम्ही सतत तो प्रयत्न असतो की चांगलं जेवण. मासे होते, तांदळाची भाकरी होती आणि एकदम गावरान पद्धतीचा भात होता, खूप भारी. आणि सुके मासे, कालवणातले मासे असं सगळं होतं. सचिन बघ ना तिथे रिॲक्शन त्याची. आता तर सीन एडिट पण नाही होऊ शकत तुमचे. फुलकं वातावरण करून चित्रपटाचं शूटिंग झालं. चित्रपट मी पाहिला, छान झाला आहे. जसं मी आधी म्हटलं की हा चित्रपट एक सोल्युशन देतो आहे, तर तुम्हाला प्रेक्षकांना हे सोल्युशन कसं सांगायला आवडेल? एक शेवटचा प्रश्न सर्वांकडून. मला वाटतं जे सोल्युशन आम्हाला द्यायचं आहे किंवा मला वाटतं की प्रत्येक सोसायटीतल्या माणसाला जे सोल्युशन हवं आहे ते त्याला कुठेतरी असतं मनामध्ये, पण ते स्पष्ट पद्धतीने माहिती नसतं. ते स्पष्टपणे या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. त्यामुळे सोल्युशन आम्हाला 100% आमच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून ऑडियन्सला द्यायचं आहे. आणि मला वाटतं की मी मगाशी म्हटलं तसं की इट्स नॉट प्रीची, त्यामुळे प्रत्येक माणसाला ते बघून ते घेऊन पण जायला आवडेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाईच्या किंवा पुरुषाच्या दोघांच्याही आयुष्यात महत्त्वाचा असतो तो आत्मसन्मान. जर या आत्मसन्मानाचा आदर प्रत्येकाने प्रत्येकाचा ठेवला तर काय म्हणू, आपल्याला एक छान आपल्याला आयुष्य जगता येईल. एक छान आयुष्य दुसऱ्याचं, आपलं स्वतःचं आपल्याला बघता येईल. तर हे छान आयुष्य, आयडियल आयुष्य काय असावं याच्यावर फार सुंदर रीतीने भाष्य करतो हा सिनेमा. ॲडम आणि ईव या वादात आपण अजूनही अडकलेलो आहोत, पण हा स्त्री पुरुष हा भेद निर्मितीसाठी झालेला आहे, तो वादासाठी आणि एकमेकांबरोबर भांडण्यासाठी नाही झाला. पहिली गोष्ट की भगवान ना करे कोणावर रेप कधी होऊ देत, दुश्मनावर सुद्धा कोणीच विचार करत नाही असा. पण तो जरी झाला तरी त्या मुलीकडे समाजाने बघण्याचा दृष्टिकोन हा एक खूप छोटासा आपला ॲक्सिडेंट होतो, कधी कुठेतरी छोटंसं लागतं, तो खूप कॅज्युअल आणि अगदी नाही ठीक आहे, एक त्याच्यावर जास्त हवा करून हीच मुलगी ती असं करण्यात काही पॉईंट नाही. त्या दिशेने हा चित्रपट जातो. आणि मला असं वाटतं कॅन्डल मार्च जर लोक बघायला जे येतील ते जाताना आमच्या विचारांची मशाल नक्कीच घेऊन जातील. आणि या चित्रपटातनं जे कन्वे करायचा प्रयत्न केला आहे त्यांनी असं प्रॅक्टिकली शक्य नाही की 5 तारखेला चित्रपट रिलीज झाल्यावर लगेच 6 तारखेपासून सगळीकडचे बलात्कार होणं बंद होऊन जाईल किंवा सगळ्या बलात्कारांना फाशी दिली जाईल, असं प्रॅक्टिकली होणार नाही हे आम्हालाही सगळ्यांनाही माहीत आहे. पण ह्या सब्जेक्टच्या थ्रू आम्ही या चित्रपटात जे मांडलेलं आहे ह्या विषयासंदर्भात ते महाराष्ट्रातले जितके प्रेक्षक हा चित्रपट बघतील त्यातल्या किमान 10% लोकांनी जरी सिरियसली या गोष्टीचा शांतपणे विचार केला किंवा याच्याबद्दल हे सोल्युशन असायला हवंच काहीतरी याच्यात बदल व्हायला हवा, असा 10% लोकांनी जरी सिरियसली विचार केला तरी आमच्या सगळ्या प्रयत्नांना यश येईल असं मला वाटतं.
शहर शहर तेरी यादें हैं, पहर पहर तेरी बातें हैं, हल्के हल्के पांघरूं न धुके ओढही वेड है, ओढही वेड है, लागले का मनाला नवे. ओ शहर शहर पहर पहर शहर शहर. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.